घर असो, व्यवसाय असो, मित्र असो, नातेवाईक असो, प्रत्येक नातेसंबंधात एवढेच काय, पण देवाच्या बाबतीतही महत्त्वपूर्ण एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे विश्वास. सामर्थ्ययुक्त विश्वास. काय आपणाकडे तो आहे? उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. जे आज प्रथमच हा कार्यक्रम पाहत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की या दिवसात आपण मार्क शुभवर्तमान या पुस्तकाचा अभ्यास करीत आहोत. प्रियांनो, आपला अभ्यास पुढे चालू ठेवत असताना आज आपण सुरुवातीला प्रार्थनेचे महत्त्व पाहणार आहोत. नंतर आपण येशूच्या विरोधकांनी येशूला त्याच्या अधिकाराबद्दल केलेले प्रश्न, द्राक्षमळाचा दाखला आणि येशूला विचारण्यात आलेले इतर प्रश्न याविषयी सविस्तर पाहणार आहोत. प्रियांनो, लक्षात घ्या की प्रभू येशू ख्रिस्त आता त्याला सोपविलेल्या जबाबदारीच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. विरोधक आता जास्त आक्रमक होत आहेत आणि येशूला आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्नात आहेत. परंतु येशू मात्र अनेकांच्या कल्याणासाठी वधस्तंभाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आता आपण आपल्या अध्ययनाकडे लक्ष देऊ. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, मागच्या कार्यक्रमामध्ये 11व्या अध्यायाच्या 23 वचनांपर्यंत आम्ही विचार केला आणि आम्ही पाहिलं की प्रार्थनेमध्ये प्रथम पायरी असते परमेश्वरावरील विश्वास. इब्री लोकासपत्र 11वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये इब्री लोकासपत्र लिहिणाऱ्या लेखकाने हेच तत्व मांडले आहे. तो म्हणतो, आणि विश्वासा वाचून त्याला संतोष विणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. जर आपण देवावर विश्वास करीत नाही तर नास्तिकाचे म्हणणे यथार्थ आहे की प्रार्थना म्हणजे वेडगळ व्यक्तीचे स्वतःशीच बोलणे. देवावर विश्वास असणे ही प्रार्थनेची पहिली तयारी होय, पहिली पायरी होय. 23वे वचन बघा. मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी ह्या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. आज ह्या वचनाचा चुकीचा अर्थ घेण्यात येतो. ख्रिस्ती व्यक्तीला डोंगराला उपटून इकडे तिकडे फेकण्याची आवश्यकता नाही, परंतु त्याला रोजच्या जीवनातील समस्या व गरजा ह्यांचे जे पहाड आहेत त्यांना सामोरे जाण्याकरिता सामर्थ्याची आणि शक्तीची आवश्यकता असते. त्यामुळे पॉल इफिस्करांकरिता इफिस्करासपत्र 3रा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये अशी प्रार्थना करू शकला. इफिस्करासपत्र 3रा अध्याय 16वे वचन. त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे तुम्हाला असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. श्रोत्यानो, मी आपणाला सांगू इच्छिते की मी परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने अंतर्रूपाने मजबूत होऊ पाहते. हे पर्वताला उपटून दूर करण्यापेक्षा अधिक महान आहे. ही गोष्ट महत्वाची आहे व ती तो ह्या उदाहरणाद्वारे त्यांना दाखवित आहे की प्रार्थना काय करू शकते. 24वे वचन बघा. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. परमेश्वरावर विश्वास ठेवा. ह्यामुळे आपणाला स्वतःच्या स्वार्थी इच्छा पूर्ण करण्यास योग्यता मिळत नाही, परंतु परमेश्वरावर विश्वास ठेवा जेणेकरून त्याची इच्छा तुमच्या जीवनाद्वारे पूर्ण व्हावी. 25 आणि 26 वचने. आणखी तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करावयास उभे राहता तेव्हा तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा, अशासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्यानेही तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करावी. परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. प्रार्थना ऐकून उत्तर मिळण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीने पूर्ण करावी अशी ही अट आहे. क्षमा न करणारा आत्मा प्रार्थनेच्या सामर्थ्याला रोखतो. इफिस्करासपत्र 4था अध्याय आणि 32व्या वचनामध्ये लिहिले आहे,
इफिस्करास पत्र 4 अध्याय 32 वचन, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे, तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. अशाच प्रकारे श्रोत्यानो आमचे तारण झाले आहे. परंतु जर तुमच्या व माझ्या जीवनात आम्हाला सामर्थ्य हवे असेल, तर आम्ही क्षमा करणे अवश्य आहे आणि हे फार महत्वाचे आहे. आता पुढे आम्हाला दिसतं की प्रमुख याजक त्याला फसविण्याकरिता त्याच्याकडे येत आहे. 27 आणि 28 वचने सांगतात, मग ते पुन्हा यरुशलेमेस आले आणि तो मंदिरात फिरत असता मुख्य याजक, शास्त्री व वडील त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, तुम्ही कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी करिता आणि त्या करण्याचा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? हे अजूनही त्याच्या पातळीवर आहेत. प्रत्येक वेळेला ते त्याला रोखत आहेत. त्यांनी त्याच्या अधिकाराविषयी प्रश्न केलेत. ते धार्मिक पुढारी होते. त्या दिवसातील धार्मिक बाबींवर अधिकार ठेवणारे प्रतिनिधी होते आणि त्यांनी त्याला कुठलाच अधिकार दिला नाही. म्हणून ते माहीत करू इच्छित होते की हा अधिकार त्याला कुठून मिळाला. 29 आणि 30 वचने बघा. येशू त्यांना म्हणाला, मीही तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मला उत्तर द्या. म्हणजे ह्या गोष्टी मी कोणत्या अधिकाराने करीत आहे ते मी तुम्हाला सांगेन. योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासून होता किंवा माणसापासून होता, ह्याचे मला उत्तर द्या. श्रोत्यानो, हा एक चांगला प्रश्न होता व धार्मिक पुढाऱ्यांना उद्ध्वस्त करणारा असा प्रश्न होता. जर त्यांनी म्हटले की योहानाने दिलेला बाप्तिस्मा स्वर्गातून होता, तर मग त्यांनी त्याला का स्वीकारले नाही हा प्रश्न उद्भवतो. जर त्यांनी योहानाला नाकारले, तर लोक त्यांच्याशी शत्रुत्व करतील, कारण त्यांनी योहानाला स्वीकारले होते. 31 ते 33 वचने बघा. तेव्हा ते आपसात विचार करू लागले, स्वर्गापासून होता असे म्हणावे तर तो म्हणेल की तर मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही? माणसापासून होता असे म्हणावे तर त्यांना लोकांची भीती वाटत होती, कारण योहान खरोखरच संदेष्टा होता असे सर्व लोक मानित असत. तेव्हा त्यांनी येशूला उत्तर दिले, आम्हास ठाऊक नाही. येशू त्यांना म्हणाला, तर मग कोणत्या अधिकाराने मी ह्या गोष्टी करीत आहे ते मीही तुम्हाला सांगत नाही. म्हणून त्यांनी स्वतःची सुटका करून घेण्यास आम्हाला माहीत नाही असे म्हणून अनभिज्ञता प्रगट केली. ते उत्तराची अपेक्षा करीत नव्हते, परंतु त्याला त्यांच्या जाळ्यामध्ये फसवू पाहत होते. त्याची शिकवणूक ऐकून त्याच प्रमाणे चालण्याचा त्यांचा उद्देश नव्हता. त्याने त्यांना उत्तर दिले नाही, कारण तो त्यांच्या जाळ्यात फसू पाहत नव्हता. ज्या प्रकारे त्याने त्याच्या शत्रूंना वागवले, त्यामुळे तो त्याच्या ईश्वरत्वाचा एक भक्कम पुरावा ह्या ठिकाणी स्पष्ट करीत होता. स्मरणात ठेवा श्रोत्यानो, की जेव्हा लोक प्रामाणिक प्रश्न घेऊन प्रामाणिक उत्तर घेऊन येशूकडे आलेत, तेव्हा त्यांना त्याने प्रामाणिकपणे योग्य उत्तर दिले. लक्षात घ्या की ह्या अध्यायात व पुढे येणाऱ्या अध्यायात चमत्कार नाहीत. आता आपण 12व्या अध्यायाकडे वळत आहोत. मी आधीच सांगितले की मार्क हे कृतिशील शुभवर्तमान असून ह्यामध्ये चमत्कारांवर भर देण्यात आला आहे. या प्रतिपादनाप्रमाणे असे वाटेल की आता कृती किंवा क्रिया हळूहळू कमी होऊन बंद होत आहेत. खरे पाहता ही वादळापूर्वीची शांतता होती आणि बरीच क्रिया सुद्धा होताना आम्हाला आढळेल. ह्या अध्यायाची मी रूपरेषा बनवली आहे आणि ती ह्याप्रमाणे आहे. 1 ते 12 वचने प्रभू येशू धार्मिक पुढाऱ्यांसोबत द्राक्ष मळ्याचा दाखला देऊन आपला वाद वाढवतो असे आम्हाला वाचायला मिळते. नंतर 13 ते 17 वचने येशू, परुशी व हेरोदी ह्यांचा कैसरला कर देण्याचा जो बेत आहे तो उधळून लावतो. 18 ते 27 वचनांमध्ये शास्त्र्यांचा पुनरुत्थानाविषयीचा जो नास्तिक वाद होता त्याला तो दाबून टाकतो. 28 ते 34 वचनांमध्ये येशू शास्त्र्यांपैकी एकाच्या मनाला सर्वात मोठ्या आज्ञेविषयी शांत करतो. 35 ते 40 वचने येशू परुषाला मसीहाविषयी प्रश्न करतो व स्तोत्र 110 सांगतो. 41 ते 44 वचने येशू पवित्र शास्त्राप्रमाणे देणे ह्याला विधवेच्या 2 टोल्यांद्वारे योग्य ठरवतो. आता श्रोत्यानो, आपण क्रियेच्या फार मोठ्या भागाकडे येत आहोत, पण ही क्रिया वेगळ्या प्रकारची आहे. प्रभू येशू वल्हांडणाचा कोकरा आहे व आता त्याला बळी करण्यापूर्वी सूक्ष्म निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. मी आपणाला सांगू इच्छिते की वल्हांडणाच्या कोकऱ्याला ठेवून त्याला फार सूक्ष्मपणे निरखल्या जात आहे की त्याच्यात काही कमी तर नाही. आता काही दिवसातच संतापाच्या किंवा क्रोधाच्या लहरी त्याच्या डोक्यावरून जातील. हा शांततेचा किंवा निष्क्रियतेचा काळ नव्हता, तर धार्मिक पुढाऱ्यांशी भयंकर अशा सामन्याचा काळ होता.
या स्वर्ग व नरकाच्या प्रकाश व अंधकाराच्या देव व सैतानाच्या युद्धामध्ये दोन्ही पक्ष सुसज्ज होऊन येत आहेत. 3 वर्षात वेळोवेळी धार्मिक पुढाऱ्यांशी येशूची झालेली शाब्दिक चकमक आता फार कटुतेने भरलेल्या सामन्यात बदलली आहे. तो संभाषण सुरू करतो, शाब्दिक सामन्यात विजय प्राप्त करतो व ते त्याला त्या प्रकारे पकडण्याचा प्रयत्न करतात. ते त्याला असे काही म्हणण्यास जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करीत आहेत की ज्यामुळे लोक त्याच्या विरुद्ध होतील. त्यांनी विचारलेले सर्व प्रश्न फसवे आहेत, लबाडीने भरलेले आहेत. ही कृती तो लक्षात लवकर येणाऱ्या त्याच्या सेवेतील सरळ व साध्या दाखल्याद्वारे लवकर करतो. द्राक्षमळा अर्थ स्पष्ट आहे. हा अध्याय ह्या दाखल्याद्वारे सुरू होतो. 12वा अध्याय 1 वचन बघा. मग तो दाखले देऊन त्यांच्याबरोबर बोलू लागला. एका गृहस्थाने द्राक्षमळा लावला, त्याभोवती कुंपण घातले, द्राक्षरसासाठी कुंड खणले, माळा बांधला आणि तो द्राक्षमळा माळ्यास खंडाने देऊन आपण परदेशास निघून गेला. ईशायाचे पुस्तक 5 अध्याय 1 ते 7 वचनांप्रमाणे द्राक्षमळा इस्रायल राष्ट्र आहे. ज्या दाखवेळेला त्याने मिसरमधून बाहेर काढले, त्याची लागवड केली, त्याने त्यांना परमेश्वराने दिलेला धर्म दिला. फक्त तेच लोक आहेत ज्यांना परमेश्वराने दिलेला धर्म व त्याची दृश्य उपस्थिती प्राप्त झाली. मंडळांना ते कधीच मिळाले नाही श्रोत्यानो. आता त्या काळातील धार्मिक पुढाऱ्यांसाठी तो हा दाखला देत आहे. दोन ते 12 वचने बघा. पुढे हंगामाच्या वेळी आपल्याला माळ्याकडून द्राक्षमळ्याच्या फळातून काही मिळावे म्हणून त्याने माळ्याकडे एका नोकराला पाठवले. त्याला त्यांनी धरून मारहाण केली व रिकामे लावून दिले. पुन्हा त्याने दुसऱ्या एका नोकराला त्यांच्याकडे पाठवले. त्याचे तर डोके फोडून त्यांनी त्याचा अपमान केला. त्याने आणखी एका जणास पाठविले. त्याला तर त्यांनी जीवे मारले आणि दुसऱ्या अनेकांना तसेच केले. म्हणजे त्यातून
कित्येकांना त्यांनी मारहाण केली व कित्येकांचा जीव घेतला. अद्यापि त्याच्याजवळ एक जण उरला होता, तो म्हणजे त्याचा आवडता मुलगा. आपल्या मुला शेवटी त्याने त्याला त्यांच्याकडे पाठविले. परंतु ते माळी आपसात म्हणाले, हा वारीस आहे. चला, आपण ह्याला मारून टाकू, म्हणजे वतन आपले होईल. मग त्यांनी त्याला धरून जीवे मारले व द्राक्षमळ्याबाहेर फेकून दिले. तर मग द्राक्षमळ्याचा धनी काय करील बरे? तो येऊन त्या माळ्याचा समूळ नाश करेल व द्राक्षमळा दुसऱ्यांना देईल. तुम्ही हा शास्त्रलेखही वाचला नाही काय, की जो दगड बांधकाम करणाऱ्यांनी नापसंत केला तोच कोनशिला झाला. हे परमेश्वराकडून झाले आणि हे आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक कृत्य आहे. तेव्हा ते त्याला धरावयास पाहू लागले, परंतु लोकसमुदायाची त्यांना भीती वाटली, कारण हा दाखला त्याने आपल्याला उद्देशून सांगितला हे त्यांच्या ध्यानात आले. मग ते त्याला सोडून गेले. हे स्पष्ट आहे श्रोत्यानो, की तो ह्या दाखल्याविषयी बोलत आहे. ज्या नोकरांना त्याने पाठविले ते नोकर संदिष्टे होते. ज्याचा द्राक्षमळा होता तो गृहस्थ पिता परमेश्वर होय, हा इस्रायल राष्ट्र होय. परमेश्वराने ह्या राष्ट्राला निवडले आणि ह्या राष्ट्राची रक्षा केली. माळी म्हणजे धार्मिक पुढारी. शेवटी त्याने त्याच्या पुत्राला पाठविले, अर्थातच प्रभू येशू ख्रिस्त, परमेश्वर पित्याचा एकलौता पुत्र. प्रभू येशू फार विशेष रीतीने इस्रायल राष्ट्राकडे प्रथम आला. मत्ते कृष्णवर्तमान 15 वचन सांगतं, इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढराखेरीज इतर कोणाकडे मला पाठविलेले नाही. योहान कृष्णवर्तमान 3 वचनाप्रमाणे तो संपूर्ण जगासाठी आला. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. परंतु श्रोतनो, ह्या ठिकाणी प्रभू येशू ह्या धार्मिक पुढाऱ्यांवर मुद्दामून सरळ शाब्दिक हल्ला करीत आहे. त्यांनी त्याला मारण्याची योजना आधीच बनवली होती, परंतु तो ती आता उघडकीस आणीत आहे. त्याला माहीत होते की माणसाच्या मनात काय आहे. त्या धार्मिक पुढाऱ्यांना ते काय करतील हे तो सांगतो. त्याने त्यांच्या पुढील प्रत्येक पावलाला व प्रत्येक हालचालीला स्पष्ट केले. त्याला मारण्याआधीच तो त्यांच्यावर खुनाचा आरोप लावित आहे. ही फार वैशिष्ट्यपूर्ण घटना आहे. नंतर तो धार्मिक पुढाऱ्यांवर येणाऱ्या न्यायाविषयी सांगतो आणि आम्ही त्याला इसवी 70 पाहिले आहे, जेव्हा रोमी टायटसने संपूर्ण शहर उद्ध्वस्त केले आणि तेथील लोकांना बंदिवासात नेले. आता आपण काही विलक्षण असे लक्षात घेऊया. हे वचन सांगतं की जो दगड बांधकाम करणाऱ्यांनी नापसंत केला तोच कोनशिला झाला. हा दाखला श्रोतांनो जणू काही एकात दोन गोष्टी, अर्थात दाखमळा आणि दगड असा आहे. ख्रिस्त ह्या धार्मिक पुढाऱ्यांसाठी अडखळ येणारा दगड व अपराधाचा खडक झाला, परंतु बरेच लोक त्याच्याकडे वळलेत व तो कोनशिला झाला. हे त्यावेळी पूर्ण होईल जेव्हा तो पुन्हा ह्या पृथ्वीवर येईल. आणि हे आम्हाला जखराचे पुस्तक 4 आणि 7 वचनामध्ये वाचायला मिळते. जखराचे पुस्तक 4 वचन, हे महान पर्वता, तू काय आहेस? जरुबाबेला पुढे तू सपाट मैदान होशील व तो त्यावर अनुग्रह असा गजर करीत कोनशिला पुढे आणेल. धार्मिक पुढाऱ्यांनी ह्यावेळी येशूला अटक करून मारले असते, पण ते लोकांना घाबरत होते. दाखमळ्याच्या दाखल्याद्वारे शाब्दिक युद्ध बंद होते व ते दुसऱ्या प्रतिनिधींना त्याच्याकडे पाठवतात. 13 ते 15 वचने बघा. 13 ते 15 वचने. नंतर त्यांनी त्याला बोलण्यात धरण्याकरिता परुशी व हेरोदी ह्यातील काहींना त्याच्याकडे पाठविले. ते येऊन त्याला म्हणाले, गुरुजी, आपण खरे आहात व कोणाची भीड मुव्रत धरीत नाही, कारण आपण माणसांचे तोंड पाहून बोलत नसता, तर देवाचा मार्ग सात्विक भावाने शिकवित असता हे आम्हाला ठाऊक आहे. कैसराला कर देणे रास्त आहे की नाही, आम्ही तो द्यावा की न द्यावा? पण तो त्यांचे ढोंग ओळखून त्यांना म्हणाला, माझी अशी परीक्षा का पाहता? एक नाणे घेऊन या, मला ते पाहू द्या. त्यांचा प्रश्न खरोखर श्रोत्यांनो पाहिल्यास फार चांगला आहे. त्यांनी त्याला खुश करण्याचा प्रयत्न केला, पण तो त्यांना काय म्हणतो? ढोंगे. त्यांची खुशामत त्याने स्वीकारली नाही, पण त्याने निकदेमाने केलेली प्रशंसा स्वीकारली, कारण निकदेमस एक प्रामाणिक माणूस होता. परंतु हे लोक ढोंगे होते. त्याने त्यांना नाणे का मागितले? तो त्यांचेच नाणे उपयोगात आणू इच्छित होता. कदाचित त्याच्याजवळ त्याचे स्वतःचे नाणे नसेलही. गौरवातला प्रभू ह्या पृथ्वीवर होता, परंतु त्याच्याजवळ स्वतःचे असे म्हणायला काहीच नव्हते. एक धेला सुद्धा नव्हता. काय आपण हे विचारात घेतले आहे श्रोतानो? तो किती विलक्षण होता.
16 आणि 17 वचने आम्हाला पुढे सांगतात, त्यांनी ते आणले. तेव्हा त्याने त्यांना विचारले, हा मुखवटा व हा लेख कोणाचा? ते त्याला म्हणाले, कैसराचा. येशू त्यांना म्हणाला, कैसराचे ते कैसराला व देवाचे ते देवाला भरून द्या. तेव्हा त्यांना त्याच्याविषयी फार आश्चर्य वाटले. त्यांनी त्याला नाणे दिले व त्याने त्यांना प्रश्न विचारला. पहा, जर त्याने असे उत्तर दिले असते की त्यांनी कैसराला कर द्यावा, तर त्याचा अर्थ असा झाला असता की तो कैसरला मोशेपेक्षा व मसीहापेक्षा वर ठेवतो. आणि जर त्यांनी कर देऊ नये असे त्याने म्हटले असते, तर तो कैसरच्या विरुद्ध आहे म्हणून त्यांनी त्याला अपराधी ठरवले असते. त्यांना वाटले की त्यांनी त्याला जाळ्यात पकडले आहे, पण ते त्याला जाळ्यात पकडू शकले नाहीत. त्यांना त्याचे उत्तर ऐकून आश्चर्य वाटले. त्याच्या उत्तराने हे प्रगट केले की देवाच्या लेकरावर दुतर्फा जबाबदारी आहे इतकेच नाही, तर त्याहून अधिक आहे. आमच्या सरकार संबंधाने सुद्धा आमच्यावर जबाबदारी आहे. अनेक लोक कर देण्याचे टाळतात आणि जर देतात तर कमी करून. परंतु श्रोत्यानो, आम्हाला आमची जबाबदारी ओळखायची आहे. तसेच आमच्या प्रियजनांबाबत सुद्धा आमच्यावर जबाबदारी आहे. मंडळीची सुद्धा जबाबदारी आहे. दुसऱ्या लोकांची सुद्धा जबाबदारी आहे, जे अजूनही अंधारात आहेत. परंतु त्यामुळे देवाविषयीची जी आमची जबाबदारी आहे, त्या संबंधाने आम्ही निष्क्रिय ठरू नये किंवा आम्ही त्या बाबतीत हयगय करू शकत नाही. खरे पाहता तो ह्या घटनेला घेतो व दाखल्यात बदलवतो. मला नाणे द्या. त्या नाण्याद्वारे एक महान सत्य तो समोर ठेवित आहे. नाण्याच्या दोन बाजू असतात. आमच्या जीवनाचे दोन क्षेत्र आहेत ज्याबद्दल आमच्यावर जबाबदारी आहे. मानवावर भौतिक किंवा दैहिक आणि स्वर्गीय किंवा आत्मिक जबाबदारी असते. स्वर्गाचे नागरिक ह्या पृथ्वीवर असताना कर देतात व ह्या पृथ्वीवरील यात्रेकरू पृथ्वीवर असताना स्वर्गामध्ये आपली सार्वकालिक संपत्ती एकत्रित करतात. ह्यावरून आपणाला दिसेल की त्याने ह्या हेरोद्यांना, जे हेरोदाच्या घराण्याला सत्तेवर ठेवू पाहत होते, त्यांना शांत केले. 18 आणि 19 वचने पुढे बघा. मग पुनरुत्थानही असे म्हणणारे सदुकी त्याच्याकडे आले व ते त्याला विचारू लागले, गुरुजी, मोशेने आमच्यासाठी असे लिहून ठेवले आहे की कोणा एकाचा भाऊ मेला आणि त्याची बायको मागे राहिली आणि त्याला मूलबाळ झालेले नसले, तर त्याच्या भावाने त्या बायकोबरोबर विवाह करून आपल्या भावाचा वंश चालवावा. शास्त्री लोक त्या काळातील उदार मतवादी लोक होते. त्यांनी अलौकिकतेला नाकारले होते. जे काही त्यांनी ह्या ठिकाणी मांडले होते ते अचूक होते. त्यांनी रूथच्या पुस्तकात सोडविण्याचा हक्क असलेल्या व्यक्तीविषयीचा जो नियम होता तो ह्या ठिकाणी मांडला. पवित्र शास्त्रात काय म्हटले आहे ते त्यांना चांगले माहीत होते. 20 ते 22 वचने बघा. कोणी 7 भाऊ होते, त्यांच्यापैकी पहिल्या भावाने बायको केली व तो संतती न होता मेला. मग ती दुसऱ्याने केली, तोही संतती न होता मेला. आणि तशीच तिसऱ्याची ही गोष्ट झाली. ह्याप्रमाणे 7ही जण संतती न होता मेले. सर्वांच्या शेवटी बायकोही मेली. हे फार विचित्र असे उदाहरण आहे. आता आपण 26 आणि 27 वचने वाचूया. पण मेलेल्यांविषयी सांगावयाचे म्हणजे ते उठविले जातात ह्या मुद्द्यावर मोशेच्या ग्रंथात झुडपाच्या प्रकरणात तुम्ही हे वाचले नाही काय, की देवाने मोशेला म्हटले, मी अब्रामाचा देव, इजाकाचा देव व याकोबाचा देव आहे. तो मृतांचा नव्हे तर जिवंतांचा देव आहे. तुमचे तर अगदी चुकत आहे. ह्यांना परमेश्वराचे सामर्थ्य ठाऊक नव्हते. मोशे मेलेला नाही, अब्राम मेलेला नाही, इजाक मेलेला नाही. त्यांची शरीरे जरी हेब्रोनमध्ये पुरल्या गेलीत तरी ते मृत नाहीत. ते पित्यासोबत राहण्यास गेलेत आणि आज येशूवर विश्वास ठेवून मरणारे सर्व ख्रिस्ती त्याच्या उपस्थितीत जातात. तो आपल्या उत्तराद्वारे ह्या धार्मिक पुढाऱ्यांना जणू उद्ध्वस्त करीत आहे. आता श्रोत्यानो, एक दुसरी व्यक्ती सदुकी आमच्या प्रभूकडे चर्चा करण्याकरिता येते. 28 आणि 29 वचने सांगतात, तेव्हा शास्त्रांपैकी एक जण त्यांचा वाद ऐकून आणि त्याने त्यांना समर्पक उत्तर दिले हे पाहून पुढे आला आणि त्याने त्याला विचारले, सर्वात पहिली आज्ञा कोणती? येशूने उत्तर दिले, पहिली ही की हे इस्रायला ऐक, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. हे वाक्य अनुवादाचे पुस्तक 6 अध्याय 4 वचनामधून घेतलेले आहे. ते वचन सांगतं, हे इस्रायला श्रवण कर, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. हे 10 आज्ञांपैकी एक नाही, परंतु जुन्या करारातील तत्वज्ञानासंबंधाने केलेले एक मोठे विधान होय. हे जग ज्या ठिकाणी अनेक देवतांना मानण्यात येते, त्या जगासमोर
इस्रायलांनी परमेश्वराच्या त्रिऐक्याविषयी साक्ष द्यायची होते. मंडळीला नास्तिकता आणि त्रिऐक्य परमेश्वरावर ज्यांचा विश्वास नाही अशा जगासमोर साक्ष द्यायची आहे. 30वं वचन सांगतं, आणि तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. काय आपण ही आज्ञा पाळता श्रोत्यानो? जर आपण म्हणता की मी परमेश्वराची आज्ञा पाळतो किंवा पाळते, पण मला ख्रिस्ताची तारणारा म्हणून आवश्यकता नाही, तर मग मी आपणाला हा प्रश्न विचारते की काय आपण परमेश्वरावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण अंतकरणाने प्रेम करता? जर नाही, तर आपण त्याच्या आज्ञा मोडता आणि आपणाला तारणाऱ्याची गरज आहे. मला माहीत आहे, मला तारणाऱ्याची गरज आहे. मी त्याच्यावर प्रेम करते, परंतु तसे नाही जसे मी करायला हवे. आज आम्हातील प्रत्येकासाठी हा प्रश्न आहे की काय आम्ही खऱ्या अंतकरणाने परमेश्वरावर प्रेम करतो? आणि जर परमेश्वरावर आम्ही प्रेम करतो, तर काय आमची आणि ख्रिस्ताची ओळख पटलेली आहे? काय आम्हाला पापांची क्षमा आणि तारणाचे आश्वासन ख्रिस्ताद्वारे मिळालेले आहे? जर नाही, तर आज आपणापैकी अनेकांकरिता ही संधी आहे. आजच निर्णय घ्या. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आज आपण पाहिले की रोजच्या जीवनातील समस्या व गरजा यांना सामोरे जाण्यासाठी आमच्यामध्ये सामर्थ्याची गरज आहे. जितका जास्त विश्वास आपण देवावर ठेवतो, तितके जास्त देवाची इच्छा आमच्या जीवनात परिपूर्ण होते. आम्ही एकमेकांना क्षमा करण्याची आवश्यकता आहे. तसेच आपण हे देखील पाहिले की जसे नाण्याला 2 बाजू असतात, त्याप्रमाणे मानवावर भौतिक आणि आत्मिक जबाबदाऱ्या असतात. जर आपण आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती करतो, तर निश्चितच आपण त्याच्या इच्छेने सर्व काही करण्यास समर्थ असतो. प्रियांनो, आजच्या शिक्षणाच्या द्वारे देवाचे गौरव करण्यासाठी आपण तयार आहात काय? आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या प्रेमळ परमेश्वरा, उपकार स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो बापा. कारण बापा, आम्ही तुझी निर्मिती आहोत. प्रतिदिनी तू आम्हाला जवळ घेतोस, तू आम्हाला शिकवतोस, तू आम्हाला मार्गदर्शन करतोस. आणि विशेष करून तुझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि आमची ओळख झालेली आहे. आम्हाला ठाऊक आहे की येशू आमच्यासाठी सर्व काही करणारा आहे, किंबहुना त्याने सर्व काही केलेले देखील आहे. आणि म्हणूनच आम्ही आमच्या जीवनामध्ये त्याच्याकडे दृष्टी लावण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रभूजी, तू आम्हाला सहाय्य कर. आमचं जीवन तुझ्या इच्छेनं साकारण्यासाठी आमच्या प्रत्येक अशक्तपणामध्ये तू आम्हाला सशक्त आणि बलवान असं कर. तुझ्या विश्वासात आम्हाला दृढ असं कर. तो विश्वास आमच्यामध्ये असावा म्हणून तो आम्हाला सहाय्य कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याच्या प्रेरणेने चाला आणि ख्रिस्ताला गौरव द्या. प्रभू आपणाबरोबर असो.